मित्रांनो नमस्कार. अशा प्रकारे आपला बेड आहे आणि आपण रोज या बेडमधून एक बकेट 10 लिटरची बकेट आहे, त्या बकेटमध्ये आजोला काढत असतो. म्हणजे रोज आपण एक बकेट सकाळ संध्याकाळ कोंबड्यांना देत असतो, 2 टाईम. म्हणजे 2 बकेट दिवसाच्या आपण त्यांना देतो. अशा प्रकारे आजोला काढून त्या बकेटमध्ये स्टोअर करायचा. त्यानंतर त्याला धुवायचा, आजोला धुवायचा, त्यानंतरच कोंबड्यांना टाकायचं. कोणाला आजोला वगैरे पाहिजे असेल तर कमेंट्स सेक्शनमध्ये कमेंट करा. बेडमध्ये पाणी कमी झालं होतं, पाण्याचं प्रमाण कमी झालं होतं, त्यामुळे आपण पाणी भरून घेणार आहोत. आणि बेड खाली थंडावा मेंटेन ठेवण्यासाठी आपण असं एक जुगाड केला आहे. म्हणजे छिद्र करून त्यामध्ये नळी टाकली आहे. त्या नळी थ्रू ते पाणी खाली पसरते. म्हणजे ताडपत्री जे टाकली आपण त्या खाली ते पाणी पसरते, म्हणजे खालून पण थंडावा मेंटेन राहतो. आपला बेड पण थंड राहतो, म्हणजे बेडमधलं पाणी, आणि आजोल्याची ग्रोथ पण चांगली होते. अशा पद्धतीने आपण ते करतो. चला आता आपण कोंबड्यांना आजोला टाकू. आजोला टाकून झाला आहे बघा. कोंबड्या म्हणजे आजोला चांगल्या प्रकारे खातात. आजोल्यामुळे भरपूर फायदा होतो. कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये वाढ होते, त्यांचं शरीर थंड राहतं, थंड ठेवण्यात मेंटेन होतं. आणि उन्हाळ्यामध्ये आजोला देणं गरजेचं असतं. धन्यवाद.